हे बघ, आदित्य सरांच्या साखरपुड्यात मी यो सदरा घालणार आहे. यो माझा फेवरेट सदरा आहे ना. आणि तायडे, तू कुठली साडी नेसणार ते आधीच काढून ठेव. गणी, बाच्या कापडांना इस्त्री करून झाली ना की मी तुझ्या या सदऱ्याला भी इस्त्री करून ठेवते. हा, आणि तायडे, तू याच कलरची साडी नेस. नाहीतर एक काम कर, तू कुठल्या कलरची साडी नेसणार आहेस ना ते मला आधीच सांग, म्हणजे आपण दोघं मॅचिंग करूया. गणी, कसं आहे ना, म्हणजे समजेत जर का घरातले साखरपुड्याला गेले तर इकडं कोण राहणार? इथं पाहिजे का नको कुणी? म्हणजे बघ ना, कार्यक्रमाचं घर आहे, सतत माणसांची ये जा सुरू राहणार. त्यामुळं तू ना एक काम कर, तू ना बा जा साखरपुड्याला, मी थांबते इकडच. नाही, ही तर काही थांबायची गरज. तुझं काम आणि तुझा स्वयंपाक याच्याशिवाय किर्लोस्कर कुटुंबातील कुठल्याही गोष्टीत नाक खुपसायचं नाही, स्वतःची अक्कल पाजळायची नाही. कळलं? देवाच्या. आपण दोघं मिळून जाऊ की साखरपुड्याला. आणि तो साखरपुडा कुठं होणार आहे ते सगळ्यांनाच माहिती. अगं तिथं लय मोठी मोठी माणसं असतात. वय ते काय नाही, तू साखरपुड्याला यायचं म्हणजे यायचंच. हे काय? ती काय म्हणते ते तर ऐकून घे ना. हे बघ, तू आणि मी आदित्य बाबांच्या साखरपुड्याला जाऊ, तिला राहू दे इथं. पण तायडीची काय गरज आहे इथे थांबायला? अरे बाबा, ती मेन आहे इथली. अख्ख्या किर्लोस्कर घराची जबाबदारी आहे तिच्यावर, आणि ती इथं असलेलीच बरी. कसं आहे ना गणी, काही गोष्टी त्या त्या वेळी त्या त्या जागेवरच असलेल्या बऱ्या. गोष्टी सोप्या होतात. हे बघ बा, तायडीची इथं गरज असेल, पण कसं आहे ना, आदित्य सरांची बेस्ट फ्रेंड आहे ना तायडे. मग तायडीच तिथं नसेल तर आदित्य सरांना कसं वाटल? माझं जर असलं काही असतं ना तर मी माझ्या मित्रांना बांधूनच ठेवलं असतं. हे बघ गणी, आजपर्यंत मी तुझ्या ताईडीला असं कधी बोललोय? बाहेर जाऊ नको त्याच्याकरता अडवलंय? पर आज ऐकायचं, तू बी आणि ताईडीने बी. पारू साखरपुड्याला येणार नाही. हे बघ, हे आता शेवटचं, याच्यावर चर्चा नाही. पारू, बा म्हणून माझा तुला राग येत असेल ना, पण काय करू, मी बाप आहे ना. पोरीच्या आयुष्याची काळजी तर असणारच, म्हणून हे असे काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यात सगळ्यांचंच भलं आहे. मला असं वाटतं की तू मला समजून घेशील. मला कळतायत तुझ्या भावना. तू नको काळजी करूस. मी नाही येणार साखरपुड्याला. बघितलं, उगाच नाही मी दुपारचं मॉर्निंग वॉकला जात. अशा बातम्या सापडतात. आता ही ब्रेकिंग न्यूज मला कोणाला तरी सांगितल्याशिवाय चैन नाही पडणार. असा कसा गोंधळ झाला असेल ना? पण ही सगळी चुकी त्या पॅलेसच्या मॅनेजरची आहे. त्याने दोघांना एकच तारीख दिली, ते नीट चेक करायचं ना, म्हणजे हा घोळ झालाच नसता. करायचं काय पण आता? पण आता यातनं मार्ग तरी कसा काढायचा?
साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी, मुहूर्तही चांगला आहे आणि तारीखही पुढे ढकलू शकत नाही आपण. अहो, आपण एकदा जयंतरावांशी बोलूया. अहिल्या अगं काहीतरी मार्ग निघेल बघ. सगळ्यांना पत्रिका वाटून झाल्यात अगं, त्यामुळे मला तारीख किंवा जागा दोन्ही बदलणं शक्य नाहीये. तुझंही बरोबर आहे. आता पारू पाय ठेवणार नाही या घरात. पारू आता या घरात कधीच पाय ठेवणार नाही. काय म्हणालात? सॉरी, कळलं नाही मला. अगं मी म्हणाले पारू या घरात परत कधीच पाय ठेवणार नाहीये. मारुती तिला झापत होता आणि तिला म्हणाला की हा, गरज असल्याशिवाय आदित्यच्या रूम मध्ये परत फिरकायचं नाही. हो, मी माझ्या कानाने ऐकलं. आणि असं सुद्धा म्हणाला की या साखरपुड्याला तू अजिबात जायचं नाही. इतकं काय काय बोलत होता तो तिला, पण ना मला वाईट वाटतंय अगं. म्हणजे बघ ना, तिच्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा आणि तीच नाही. उलट मला तर असं वाटतंय की हा सगळा सोहळा तिने तिच्या डोळ्यांनी असं बघायला हवा होता. है ना? पारूने तर बघायलाच हवा तिच्या मित्राचा साखरपुडा. आदित्य माझा होताना तिला जो त्रास होईल ना, तो बघण्यात खरी मजा आहे. दिशा, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतोय. आता मलाच उत्सुकता लागली पारूच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायची. अनुष्का, काय कुठे हरवलीयस? काही नाही, तुम्ही बरोबर बोलताय दामिनी मॅम. पारू साखरपुड्याला हवीच आहे. तिने हे सगळं मिस केलं तर मला खूप वाईट वाटेल. खूप कमी वेळात आम्ही घट्ट मैत्रिणी झालेलो आहोत, म्हणजे मला तरी तसं वाटतं. आणि ती काय फक्त आदित्यची बेस्ट फ्रेंड नाही आहे, माझी पण आहे. त्यामुळे पारू पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही मारुती मामांना बोलवून आणा, मी बोलते त्यांच्याशी. मी हिच्यावर बॉम्ब टाकायला आले होते, हिने तर माझ्यावरच आणू बॉम्ब टाकला. हे खरंच हे सगळं मनापासून बोलते का की उगाच नाटक करते? जाऊ दे, आपल्याला काय बुवा, है ना? दामिनी मॅम, तिकडे कोणाकडे बघता? ते यांच्याशी मारुतीला बोलवायचं असं म्हणत होते, आलेच बोलून. नमस्कार मॅडम. बसा. नाही नाही, मी उभाच ठीक आहे. बोला ना. मारुती मामा, आत्ता मॅम नाही आहेत. त्या असत्या तर त्याच बोलल्या असत्या तुमच्याशी, पण आता त्या नाही आहेत. तर तेवढ्याच हक्काने मी तुमच्याशी बोलू शकते का? अहो, विचारताय काय मॅडम? बोलू शकता ना. अहिल्या मॅडम सारखंच हक्कानं तुम्ही माझ्याशी बोलू शकता, विचारू शकता. तुम्ही ह्या घरच्या होणाऱ्या सुनबाई आहात. बोला, हक्कानं बोला. मग त्याच हक्काने मी तुमच्याकडे काहीतरी मागितलं तर द्याल? म्हणजे नाही, तुम्हाला देता येणार नाही असं काही मागणार नाही आहे मी. तुमच्याच हातातली गोष्ट आहे, ठीक आहे. फक्त माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मला पारू हवी आहे. अहो, त्या दिवशी शूटला तिने मला किती सुंदर तयार केलं होतं. मला माझ्यासाठी, माझ्या साखरपुड्याच्या तयारीसाठी पारू हवी आहे. ती दिवसभर माझ्यासोबत राहील. हो. पारू साखरपुड्याला येणार नाही. हे बघ, हे आता शेवटचं, याच्यावर चर्चा नाही. मारुती मामा, मला माहिती आहे आपली पारू थोडी अल्लड आहे. कधी कधी जबाबदारीने वागत नाही, परत परत त्याच चुका करते.
सतत तुम्हाला त्रास देते, टेन्शन देते. पण तिला गावाकडे पाठवणं हा काही पर्याय नाही आहे ना. म्हणजे एकदा तुम्ही केलं होतं, त्याचं काय झालं सांगा. आदित्य तिला परत घेऊन आलाच ना. आणि आता तुम्ही आहातच की तिच्याकडे बघायला. अहो, तुम्हीच तिची आई आणि बाबा आहात, हो ना. आता माझंच बघा ना, मला आई वडील नाही आहेत, पण पारूच्या रूपात मला एक छोटी बहीण आणि मैत्रीण मिळाली आहे. आणि माझी इच्छा आहे, माझ्या साखरपुड्याला पारू आलीच पाहिजे, माझी सावली बनून. प्लीज माझ्यासाठी. आणि तुम्ही आहातच की. अनुष्का, अगं नको काळजी करू. काय आहे, किर्लोस्करांच्या घरात एखादा कार्यक्रम आहे आणि पारू नसणार. हो की नाही मारुती? हो ना, हो. म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर पारू येईल साखरपुड्याला. थँक्यू सो मच. बरं, येऊ का मी? या साखरपुड्याच्या निमित्ताने तुला कशी जमिनीवर आणते ना, ते बघच तू पारू. हा साखरपुडा तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. माझ्या मुलाचा साखरपुडा इथेच ठरलेल्या वेळी ठरलेल्या दिवशी होईल. माझं आणि माझ्या जान्हवीचं लग्न इथेच होणार. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी. जयंतराव, जयंत, बरं झालं तुम्ही आलात बघा. अहो, जरा घोळच झालाय बघा. हो माहिती आहे मला आई. तुम्हाला कसं माहिती? आजच सकाळी आमची भेट झाली. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नाही ऐकलं. जयंतराव, म्हणजे मला माहिती आहे खूप खूप हौसेने तुम्ही त्या जागेची निवड केली आहे, पण काय झालंय ना, छोटासा घोळ झालाय. अहिल्याच्या मुलाचा साखरपुडा पण त्याच दिवशी तिथेच आहे. आई, तुम्ही यांना ओळखता का? ओळखते? अहो, माझी कॉलेजची मैत्रीण, मुलांची मावशीच म्हणा ना, या कुटुंबाचाच भाग आहे ती. तिचा मुलगा आदित्य, त्याचा साखरपुडा आहे तिथेच त्या दिवशी. काही मार्ग निघेल का हो? कालपर्यंत माझ्या हक्काचं असं कोणी माणूस नव्हतं या जगात, पण जान्हवीमुळे मला आता ही कंप्लीट फॅमिली मिळाली आहे. आणि आता माझ्या हक्काची मावशी सुद्धा भेटली. आणि जर का माझ्या मावशीला तिच्या मुलाचा साखरपुडा त्याच पॅलेसमध्ये करायचा असेल तर देवही अडवू शकणार नाही. पाहिलंस? तेव्हा आता आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दोन्ही फंक्शन सेलिब्रेट करायचे. दोन्ही? जयंतराव, दोन्ही एकाच ठिकाणी कसं होऊ शकेल? का शक्य नाही आई? लग्नाची तारीख आणि साखरपुड्याची तारीख सेमच तर आहे. आपल्याला फक्त तिथे जायचंय आणि एकत्र कुटुंब असल्यासारखं दोन्ही कार्यक्रम करायचे.
लक्ष्मी, सोन्यासारखा जावई मिळालाय तुला. सुखी राहा बेटा. म्हणजे आता दोन्ही कुटुंब 5 दिवस त्या पॅलेसवर असणार? हो. अरे म्हणजे आपला खर्च डबल होणार. आपण थोडी करणार आहोत. मग अरे जयंत करणार आहे. तुझ्या स्टार्टअप मधल्या पैशातून केला तर आता शुभ शुभ बोल यार. लक्ष्मी मावशी. आदित्य, अरे वा, कसं आहे तू? कशी आहेस? मस्त. कशी आहेस? काका कसा आहे तो आदित्य? मस्त. तुम्ही कसे आहात? काका अजूनही तसंच आहेस. फिट, फाईन, हँडसम. लक्ष्मी मावशी, काका अजूनही बाहेर गेल्यावर तू इनसिक्युअर होत असशील ना? दादा मस्त. तुझा जॉब कसा चालू आहे? एकदम मस्त. दर महिन्याला पगार मिळतो. अरे ब्रो, तुझा बिझनेस कसा चालू आहे? आता होणार आहे सुरू. ओके. ही माझी बायको सिंचना. हाय संचना. आजी सुखी राहा. कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. वेंकी दादा. अंकल ते ती एवढी काही मोठी नाहीये. काय आहे? कशी आहेस मंगल ते? मस्त. जानू. आदित्य दादा, ओ माय गॉड जानू, तू लग्न करतेस? हो, खूप कमी दिवस उरलेत आता. मला खरंच विश्वास बसत नाही तुझं लग्न होणार आहे. तुझा नवरा भेटू दे, त्याला सांगतो लहान असताना किती मस्ती करायचीस तू. दादा, आदित्य, मग वाट कसली पाहतोयस? आत्ताच सांगून टाक. जयंतराव, अहिल्याचा मुलगा आदित्य. आदित्य, जयंतराव, जानूचे हो. माझ्या आईचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. तिने जर ठरवलंय साखरपुडा इथे होईल तर तो इथेच होईल आणि तिने ठरवलेल्या तारखेलाच होईल. सकाळसाठी आय एम रिअली सॉरी. पण सकाळी तर तो सगळा प्रॉब्लेम जयंतने सॉल्व्ह केलाय. आता तुझा साखरपुडा आणि जयंत जान्हवीचं लग्न एकत्रच एका दिवशी होणार आहे. क्या बात आहे. जानू, तुझा होणारा नवरा तर फार हुशार आहे. कुठे हेरलेस त्याला? तिने नाही, मीच तिला हेरलंय. ओके. पण तू जरा माझ्यापासून जपूनच राहा, कारण तुझे कान तर मीच पिळणार आहे. आपण दर्शन घेऊया. दादा कसा नाही आला अजून? अरे श्रीकांत, प्रिया आणि प्रीतम आपल्याला डिरेक्टली व्हेन्यूला भेटणार आहे. अच्छा वहिनी, कोणत्याही शुभ कार्याला जाण्याआधी देवाचं दर्शन घेण्याची आपली किर्लोस्करांची ही जी पद्धत आहे ना, मला खूप आवडते. हे बघ, आपण आपलं काम इमाने इतबारे करत राहायचं असतं मोहन. पण आपल्या डोक्यावर एखाद्या अज्ञात शक्तीचा हात आहे. काम करायला अजून बळ मिळतं. आपण दुप्पट वेगाने काम करतो असं मला वाटतं. खरंय. पारू, औक्षणाचं ताट मागे ठेवलं असेल ते घेऊन येशील? वय
पारूच्या हातून कुठलीच गोष्ट नीट नाही घडत. ही पारू ना अपशकुनीच आहे. वहिनी अहो, आरतीच्या ताटात तेल सांडणं किती अपशकुन असतो मोठा. आता कसं होणार पुढचं? दामिनी, तेल सांडणं शुभ असतं इतकं पण माहिती नाहीये का ग तुला? प्रत्येक घटनेचा प्रतीकांचा आपापल्या सोयीने अर्थ काढायचा नसतो. आणि आता माझ्या आदित्याच्या आयुष्यात काहीच अपशकुन घडणार नाहीये, कारण त्याच्या आयुष्यात अनुष्का आली. पारू, देतात. माझा रिव्हेंज घेण्यासाठी इथे आली होती की स्वतःची लाईफ सेट करण्यासाठी? चांगलेच एन्जॉय करते इथे, पण मी हे असं सगळं होऊन देणार नाही. खूप ट्रस्ट होता अनुष्का तुझ्यावर, पण तू बदललीस. मला सोडवायचा तर अजिबात प्रयत्न नाही केलास. ते किर्लोस्करांची प्रॉपर्टी बघून डोळे फिरले तुझे. हे पारू, हे घे. सुखी राहा इथे आणि आत नेऊन ठेव. बघ तेवढं तरी जमतंय का? पारू, तू पण ओवाळ. पारू, तू इतकी चांगली आहेस ना की मला सख्खी बहीण नाहीये ह्याची खंत वाटत नाही. तू असलीस की सगळं सोपं होतं. तू प्लीज आज आसपास राहा माझ्या. माझ्या सोबत राहा प्लीज. हे बघ, लग्न झालं म्हणून लगेच मोठ्यांसारखं वागू नकोस. जयंतरावांकडनं लाड करवून घे काय.
नाही मीराबाई, रडायचं नाही हा. अगं आता तर आयुष्याची नवीन सुरुवात होते. हे बघ, लग्नानंतर बरे वाईट सगळे अनुभव येणार, पण खचून नाही जायचं. हसत हसत प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं. सुखी राहा. जानू, अगं आपल्या घरातली सगळ्यात बहादूर आहेस की नाही तू. माझी फायटर आहे. रडायचं नाही. आई, अहिल्या मावशींचा फोन. अगं बाई, अहिल्याचा फोन. अहो, ही पोचली बहुतेक. अगं फोन घेशील तेव्हा कळेल ना तिचं काय म्हणणं आहे. अहिल्या, लक्ष्मी, अगं कुठे आहात तुम्ही? आम्ही पोचलो सुद्धा व्हेन्यूला. कधी पोचताय? अगं बघ, निघतच होतो बघ, देवालाच नमस्कार करत होतो. ठीक आहे, आम्ही वाट बघतोय, लवकर या. अगं हो, पोहोचू वेळेत. हो हो हो, पोचली ती. चला चला निघूया. निघूया. चल चल. हॅलो आई. हा सिंचू, कुठे आहेस तू? निघालात का? अगं येतेच आहे मी. हे बघ, तुझे पप्पा ना जरा मीटिंगला गेलेत. ते आले ना की मी लगेच निघते. हा बरं ठीक आहे, पण आई उशीर करू नका हा. वेळेत या. हो बाळा, चल येते. बरं नीट ये. ठेवते. सिद्धू सिद्धू, हा? ऐक ना, माझं एक काम करशील का? हे बघ, सिंचूच्या नंडेचा कार्यक्रम आहे ना, तर तिथे मला बोलवलंय आणि तुझे पप्पा अजून आले नाही आहेत घरी. तू मला तिथे सोडशील प्लीज? आई, तू मुद्दाम विचारतेस ना मला. तुला माहिती आहे मला आवडणार नाहीये तू तिथे गेलेलो. अरे नाही रे राजा, हे बघ, व्यायांकडे कार्यक्रम आहे म्हटल्यावर मला जायला हवं ना तिथे. अच्छा, आणि त्यांनी जो त्रास दिलाय तो तरी जायचं? हे बघ सिद्धू, जशी आपली सिंचू घरातून पळून गेली ना, तसा त्यांचा मुलगा सुद्धा पळून गेलाच ना. त्यांना किती त्रास झाला असेल. अच्छा, म्हणजे आता त्या लोकांनी असं इम्प्रेशन मारलंय तुझ्यावर की तू त्यांची बाजू घेणार आहेस. हे बघ आई, तुला जायचं असेल ना तर तू जा, पण मला मध्ये नको आणूस. अरे अरे सिद्धू सिद्धू, काय रे, आईला नेहमी उलट बोलत असतोस? तुला राजकारण कळतं ना? तो बाहेर राजकारणासाठी किती ऍडजस्टमेंट करतो, मग घरात थोडीशी ऍडजस्टमेंट केली तर काय हरकत आहे? सतत आपल्या आईवर चिडचिड करत असतो. हे बघा वहिनी, राजकारण आणि नाती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात जिंकायला मी काहीही करू शकतो, पण नात्यात जर माझा अपमान होत असेल ना, तर मग मी थांबणार नाही. सिद्धू, अरे आई, तुला माहिती आहे ना मी हट्टी आहे. मी कुठेही येणार नाहीये, माझ्या मागे लागू नकोस. तू पप्पानी जायला सांगितलंय तिला तिथे. तिला कशाला अडवतोस? आणि चिडचिड कशाला करतोस उगाच? बघ, कोण काय बोलतंय आणि मला फरक पडत नाही. या बाबतीत मी कोणाचाच ऐकणार नाहीये. अरे पण सिद्धू, आजी नाही. आपण एकदा ठरवलं ना की त्या लोकांशी आपण संबंध ठेवणार नाही होत, मग नाही ठेवायचा, संपला विषय. अरे
बाई बाई, केवढा मोठा महाल, काय तो थाट. सगळं एकदम ओके, पण असं मात्र नशीब फुटकं, माझं अगदी टिपिकल मंगल कार्यालयात लग्न झालं होतं. लक्ष्मी, अगं काय हे? असं वाटतंय पृथ्वीवर स्वर्गच उतरलायस. आपल्या जानूने नशीब काढलं. बघा ना, काय भव्य दिव्य महाल आहे. असं वाटतंय स्वर्गातच लग्न होणार आहे आता आपल्या जानूचं. माझं लग्न पण असंच झालं असतं, पण जाऊ दे. काय ग, काय झालं? काही नाही. अगं आपल्या जानूच्या इच्छेकरता जयंतनं हा महाल बुक केलाय. हो ना. आई बघ. नाहीतर आमचे हे काय म्हणालीस? काही नाही हो, आजपर्यंत ना स्वयंपाकघरच मला जग वाटायचं, पण हे सगळं बघून ना मी खूप छोटा विचार करत होते असंच वाटायला लागले मला. छोटा नाही, हा वायफळ विचार आहे. एवढा खर्च करण्यापेक्षा आपल्यासाठी पैसे इन्व्हेस्ट केले असते ना तर काही वर्षांनी वाढले असते. काय खर्च केलाय उगाचच. ऐका ना, तुम्ही कंजूस आहात, जयंतरावांना करू द्या पैसा खर्च. हा दादा, आणि सारखा काय पैशांचा विचार करतोस? पैशांपेक्षा आपल्या माणसांचा आनंद जास्त मोठा असतो. हो ना, या जगात आहे ना फक्त पैसाच महत्वाचा असतो, कळेल तुला. आणि जयंत ब्रोने काय कमाल इव्हेंट मॅनेज केलाय ना. पण माझं ठरलंय आता, मी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत सुरू करणार. इव्हेंट मॅनेज कंपनी? अजून 10 दिवसात 10 स्टार्टअप सुरू करशील तू. चला चला चला, जरा कॉन्फिडन्स दे. चल आई, चल ये. पण थांबा थांबा, मी काय म्हणते, एवढा सगळा घाट घातलाय आणि आपल्या स्वागताला कोणीच नाही. अहो, जयंतराव एकटेच येतो इथे. आपण थोडं लवकर यायला हवं होतं नाही? नमस्कार. नमस्कार. प्रवास नीट झाला ना? जयंतराव, माफ करा, थोडा उशीरच झाला. सगळी धावपळ तुम्ही एकटेच करताय. असे कसे एकटे? आम्ही आहोत ना. श्री, अहिल्या, कसं आहेस? कसा झाला प्रवास? आता अहिल्या नाही, विहीणबाई म्हणायचं हं मला. अगं बाई, जयंत मला मावशी म्हणाला, आता त्याच्या बाजूचे सगळे सोपस्कार आम्हीच करणार. प्रिया, मंगलबाई या. मी मोठ्या बहिणीचा मान पहिला असतो. आली आली. जाऊ. अगं, ओवाळणीचं ताट असं रिकामं ठेवू नये. अहो,
बाबा देते. पारू हे घे. हे आरतीचं ताट तरी नीट आत ठेव. जा. पैसे पैसे पारू थांब. पारू इकडे. तुला अक्कल नाहीये. आरतीच्या ताटात पैसे आहेत दिसत नाही तुला? ते परत द्यायचे असतात. एवढी एवढी साधी अक्कल नाहीये का ग तुला? दामिनी, हे घर नाही आपलं. वहिनी मी तेच सांगत होते की आरतीच्या ताटात पैसे आहेत तर आपण किर्लोस्कर्स कायम गोर गरिबांना मदतच करत असतो है ना. त्यामुळं पारू हे पैसे तू तुला ठेवून घे. तुला उपयोगी पडतील. नको दामिनी मॅडम, देवी आई देतात तेवढा पगार पुरतो मला. वा, खूप छान. अहिल्या, ही पारू ना? हो, मारुतीची मुलगी. ड्रायव्हरची ओळख करून द्यायची काय गरज होती बहिणींना? माणसामध्ये स्वाभिमान असणं खूप गरजेचं आहे आणि तुझ्यात तो अगदी भरभरून दिसतोय मला. अगं तुला माहिती आहे का, स्वाभिमानी माणसं असतात ना ती पैशांसाठी कुणासमोर जीवजुरी करत नाही. त्यांच्यासाठी ना बाळा त्यांची कष्टाची भाकरीच महत्वाची असते, नाही का ग? अगं पैसा काय बाळ, आज आहे उद्या नाही. माणुसकी महत्वाची, माणसातला स्वाभिमान महत्वाचा. कळतंय का तुला? बरं झालं तूच बोललीस लक्ष्मी, नाहीतर इथे कळतंय कोणाला स्वतःचं स्वतः. अगं लहान आहेत मुलं, आपणच समजवणार. आत या सगळे आता. या श्री बोल ना सर. चला चला चला. लक्ष्मी, अगं कितीदा सांगितलंय तुला, नको ना इतकी काळजी करूस. सगळं व्यवस्थित पार पडणार आहे, माझ्यावर विश्वास ठेव. अगं बाई, किती छान आहे फुलं. खोटी फुले. अय्या, काय मस्त खुर्ची आहे. मला तर आव. सॉरी हा, तुम्ही मला आता धक्का दिलात. का दिलात? एक मिनिट. आता माझी रूम उघडण्यासाठी मी तुझी परवानगी घेऊन जायचंय का? एक मिनिट. मी तुला मगासपासून आवाजाव करते आणि तू मला अरे तुरे काय करतेस का? ही माझी रूम आहे, 6 नंबरची रूम आहे. अई बाई वेडी आहे का? मला आकडे नाहीत कळत. एक मिनिट. याला ना
आमच्याकडे 9 म्हणतात. म्हणजे हा 9 आणि 9 नंबरची रूम माझी, त्यामुळे ही रूम माझी. हो हो. आता बघ, याला 6 नंबर म्हणतात. ही माझी रूम आहे. ओके. ही 9 नंबर होती, तू 6 केलीस. दमदाटी करायची नाहीये. 1 मिनिट. हे 9चे 6 करून तू तुझी मनमानी करू नको. हा दामिनी, एक मिनिट. अगं, हे काय भाषा झाली बोलायची? हे बघ, वहिनींच्या मैत्रिणीची मुलगी येते, आपण देऊन टाकूया त्यांना रूम. 1 मिनिट. मी नाही देणार रूम वगैरे काही. काय करायचंय ते कर. ए, तू पण आत कशी घुसतेस ते बघते ना मी. जयंतला सांगून काढून टाकेन इथून. अरे बापरे, my God. घाबरले, खूप घाबरले. आमच्या आदित्याचा पण साखरपुडा इथेच आहे. बघू मला कोण बाहेर काढतंय ते. 5 दिवसानंतर तुमच्या आदित्यचा साखरपुडा 5 दिवसानंतर. आमच्या जान्हवीचं लग्न आहे, समजला? त्यामुळे ऐका, ही जी मोठी रूम आहे ना, ही माझी आहे. अजिबात इकडे बघायचं पण नाही, समजलं? ही माझी रूम आहे. एक मिनिट. ही रूम ब्राईड साठी आहे. मगाशी मी चुकून तुम्हाला या रूमची चावी दिली. आता ब्राईड साठी मेकअप आणि कॉस्ट्युमची टीम येणार आहे, तर प्लीज तुम्ही ही स्पेस रिकामी करा. मग आमची रूम कुठे आहे? ही शेजारची. आणि आमची कुठे आहे? त्याच्या शेजारची. अरे काय बघते का माझं तोंड? जा चल. 1 मिनिट. ते बघण्यासारखं असतं तर बघितलंही असतं. जा चल. तू जा चल. आणि तुम्ही आत्ता का आलात? कुठे होतात तुम्ही? स्वागत झालं, सगळं झालं, तरी अजून बॅगा घेऊन येताय. जा आता, ठेवा ते बॅगा. अहो, तुम्ही आपल्या बॅगा आणू नका. आपल्याकडे ती पारू आहे ना, तिला सांगा. काय ना, आमच्याकडे सर्वंट्स आहेत. चला हो. ए बाई, डेंजर आहे. आमच्याकडे सर्वंट्स आहेत. तुझ्या तर आता मंगल, अगं कशाला वाद घालतेस? सर्वंट समजली ती तुम्हाला. वाद काय घालते? जा ठेवा बॅगा. ए बाई, माझा नवरा येतो. चला आता ठेवा. तुम्हाला वेगळं सांगू? चला. चल ना पुटपुट आयडी. पारू मॅडम, ही तुमची रूम आहे, काय लागलं तर सांगा. इथल्या आरशाला किती बल्ब आहेत. आपल्या घरात तर फक्त एकच बल्ब आहे. वा, कसली भारी रूम आहे. मला ही रूम खूप आवडली. ये बाबा, खाली उतर, खाली उतर. अरे, ती मागाची गादी असती, त्याच्यावर नाचायचं नसतं. हा, आणि कुठं धक्का लागला, एखादी वस्तू फुटली बिटली तर काय करणार? हा, शांत उभा राहा. पारू, बाहेर एखादी चटई मिळती का ते बघून येऊ का? ही गादी लय मऊ आहे, मला झोप नाही लागायची. नाही बा, तू थांब ना, मी बघते. अगं, तू कशाला जाती? तुला इथलं काही कळणार आहे का? तू थांब, मी जातो. शी, काय घाणेरडी रूम दिली. साधा एसी चालत नाही तिथं. तिथं काय आता उकाड्यानी मरू का? पारू इथे काय करते? ही नक्की ना आदित्याची किंवा प्रीतमची रूम असणार. तरीच ही घुटमळती. मी बघते ना. पारू थांब. काय ग, ही नोकरांची रूम नाहीये. इथे काय करतेस तू? आणि काय रे मारुती, तू साधा ड्रायव्हर आहेस ना? काय चाललंय इथे? इथे काय करताय तुम्ही सगळे? आम्हाला भावनाताईंनी इथंच राहायला सांगितलंय. आता आम्ही इथंच राहणार आहे. हो, आरशात तोंड बघितलंयस? वय, बघितलंय की. अहो, तोंड काय, अख्खं शरीर बघितलंय. ते बघा तिकडे आरसा आहे. तुम्ही पण जावा, बघा बघा. फार शाणा होऊ नको तू. आणि काय रे मारुती,
तो एक लहान आहे, त्याचं सोडून दे. पण तुम्ही तुमची लायकी विसरलात का? तिकडे नोकरांच्या रूम मध्ये तिथे राहायचं ना तुम्ही. इथं काय काम आहे तुमचं? हा, चला निघायचं. नाही, मी नाही जाणार. निघ. आणि बाळा, अरे हे बघ, ही खोली ना लई मोठी आहे बघ, छान आहे, पण कसं आहे ना, खिडकीतनं मोकळा आभाळ दिसत नाही. वय ना बा, आणि असं एकदम कोंडल्यासारखं झालंय बघ. तू चल ना, आपण दुसरी चांगली खोली बघूया. हा, चल चल. नाही तायडे, मला काय बी नाही ऐकायचं. मला माहितीये आपल्याला दामिनी मॅडम मुळेच इथून जावं लागतंय. ए गणी, चला निघा. चल चल, उठ बाळा. चल. काय रे, छोटा पॅकेट बडा धमाका, कुठे निघालास? आम्ही नोकरांच्या रूम मध्ये चाललोय. पारू, काय झालं? तुला ही खोली आवडली नाहीये का? मी अजून चांगली खोली बघू का? अगं काय? भावना नावे माझं. तेच ते. अगं यांना काय गरज आहे या रूमची किंवा याच्यापेक्षा चांगल्या रूमची? अगं सर्वंट्स आहेत आमच्या किर्लोस्कर मेन्शन मध्ये, साधे नोकर आहेत. त्याचं काय झालंय, यांना ना सर्वंट्स रूम मध्ये जायचं होतं, चुकून इथे आलेत. यांना जाऊ दे तिकडे. हवं तर मी ते शिफ्ट होते, मला आवडली ही रूम. अहो नाही, ही रूम पारूसाठीच अलॉट केली आहे. पारू साधी नोकर आहे आणि ती इथे नाही राहत. इंटरनॅशनल मॉडेल आहे आणि किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. ती याही पेक्षा चांगली रूम डिझर्व करते. गणी, तू याच खोलीत राहायचंस हा, आणि तुला इथून कोणीही बाहेर काढणार नाही. खरंच? हो. शी बाई, मला तर दुसरी रूम शोधावी लागणार. पारू, तू नको काही काळजी करूस, मी आहे ना. आणि हे घे, आईने तुझ्यासाठी साड्या दिल्यात. अगं हे घे, नक्की नेसायच्या साड्या. थँक्यू. काही लागलं तर मला सांगा. येते. वाव, किती सुंदर महाल आहे हा. आणि किती छान डेकोरेट केला. प्रीतम, आपण ना आपल्या सगळ्या फंक्शनचा ना मस्त फोटोशूट करूया. अरे. माझी ना एक फोटोग्राफर मैत्रीण आहे, तिला मी खास आपले फोटो काढण्यासाठी बोलवलंय. म्हणजे कॅन्डिड, ट्रेडिशनल सगळ्या प्रकारचे मस्त फोटोज काढायचे आपण. म्हणजे प्रत्येक फंक्शनच्या लुक मध्ये किमान 50 तरी फोटोज पाहिजेत आपल्याला. किमान 50 फोटोज? हो मग, म्हणजे त्यातले 7-8 कुठे बरे येतात. आणि मला माझ्या सोशल मीडियावर टाकायचं. माय बेस्ट हजबंड. ओके, मग आपण 60 काढू. किती गोड आता तुम्ही, माझं सगळं किती ऐकता. म्हणूनच मला तुम्ही आवडता. हा, प्रीतम सर. चला प्रिया मॅडम, आपण ना तिकडे फोटो. तू बघा ना, तो किती छान आहे. जानू, हा नेकलेस तुझ्या ह्या ड्रेसवर छान वाटेल ना ग? काय ग जानू, नर्वस आहेस का? टेन्शन नको घेऊ, लग्न जवळ आलं ना की होतं असं. माझ्या ताईच्या बाबतीत ना असंच झालं होतं. अगं तसं नाहीये जानू, विश्वाला मिस करते. हो ना जानू? काय झालं? बघ ना जानू, तुझं लग्न होत आहे, आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत आणि सगळं खूप छान चाललंय. पण विश्वा नाहीये ना, म्हणून खूप चुकल्यासारखं वाटतंय. अगं कम ऑन यार जानू, तू अख्ख्या वाघेरे कॉलेजला पत्रिका दिली आहेस आणि अख्खं कॉलेज येणार आहे तुझ्या लग्नाला. यात एक विश्वा नाही आला म्हणून तू अशी सॅड होऊ नकोस यार. असं काय करतेस अगं? अख्ख्या कॉलेजला माहिती की जानू आणि विश्वा बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि जान्हवीच्या लग्नाला विश्वास नसेल तर तिला वाईट वाटणारच ना. हो ना.
विश्वा नाहीये तर माझं कशातच मन लागत नाहीये. मी खूप मिस करतेय विश्वाला. अरे म्हणजे ही तीच मुलगी आहे तिच्यावर विश्वा प्रेम करतो. पुढे झालाय त्याचा. अरे लग्न होईल त्याचं. मग तुला काय वाटून झाल्या तरी. दे इकडे. अगं अगं आहेत तसं की करायला. मग मी माझ्या मैत्रिणीला मदत नाही करू शकत का? अगं कशाला पण, तुला या कामांची काही सवय नाही. नाही, माझ्या मुलाचं लग्न आहे. मी सगळी कामं करणार आहे. उलट तूच ये इथे. ये इकडे. कुठे? ये ग. ये. बस. अगं काय? बस आणि आराम कर. हं? अगं काहीतरी कर. नाही, मी म्हटलं ना बस इथे. अगं करते ना सगळी कामं. बस. अगं ऐक ना, ऐकतच नाही, हट्टी आहे ना. ही जी बाई आहे नाही ती अशा बट्टा काढून बसली होती. हा भयंकर आहे माहिती. भांडखोर एक नंबर. तू सांभाळून ना बोलू नको तिच्याशी. हा या ना माझ्याबद्दलच काहीतरी कुजबुजत आहेत, कुचक्या कुठल्या. काय गे पारू, इथं का आलीस तू? हा, तुला आमंत्रण आहे का इकडे? नाही ना? बघितलंस कशी येते, बोलले होते ना. आणि एक मिनिट, ही साडी कोणी दिली तुला? का आलीस तू इथे? निघ निघ ग तू, निघ. दामिनी, अगं मीच दिली आहे. छान दिसते ना हिच्यावर. ती गोड दिसते तुला. ये ये इकडे. आई, मी वरती जाऊ त्या. माझं बी लगीन झालंय. मला बी हिरवा चुडा भरायला पाहिजे, पण कसा भरू? हे हनी, काय झालं का? काय नाही. हॅरी, हा? आपण पळून जाऊन लग्न केलं तर खरं, पण जर आपल्याकडे पैसे असते तर आपण आपल्या लग्नात अशीच मजा केली असती ना. हो, खरंच सॉरी. मी तू वाईट वाटून घेऊ नकोस. अरे मी फक्त माझ्या मनातला थॉट सांगितला. वाव, किती छान वाटतंय ना. हो ना. किती सुंदर सजवलंय सगळं. हा सेटअप किती छान वाटतोय ना. या बॅकग्राऊंड मध्ये एक फोटो काढूया का? प्लीज प्लीज प्रीतम, एक फोटो काढूया ना. बरं बरं, काढूया. मजा नाही येते ना. नाही म्हणजे तुम्ही एवढे छान दिसताय, मी एवढी छान साडी नेसली, आणि एक फुल फोटो काढूया का? एक काम करूया, आपण कोणाला तरी आपला फोटो काढायला सांगूया. बरं, मी बघतो. हा. हा बघ हरीश. अरे एक मिनिट इथे. अरे तिथं. अरे चल बाई, मी मस्त
काय म्हणतोस? बरं हा ऐक ना, माझं एक छोटस काम होतं तुझ्याकडे ऍक्च्युली. काय? आमचा फोटो काढशील का? अरे यार हे काय काम आहे, काढतो की. अरे पोच द्या बस का. थँक्यू बस. बघू बघू. चेक कर नाही तर पुन्हा काढे ना. पाटीकर किती सुंदर येणार ह्यानी जे अँगल सांगतात ना तेव्हा कमाल फोटो येतात माहिती. एक तुम्ही दोघं खूप क्यूट कपल दिसताय. सूट होता एकमेकांना. तुम्ही पण एकदम मेड फॉर इच अदर वाटताय. खरंच. ऑफकोर्स वाटणारच. आफ्टर ऑल लव्ह मॅरेज आहे आमचं. काय बोलतो खरंच? हो. म्हणजे तुमच्या दोघांचं पण लव्ह मॅरेज आहे का? का वाटत नाही का? एक मिनिट मला सांग, तुम्ही सुद्धा आमच्यासारखं पळून जाऊन लग्न केलंय का? नाही तसं नाही, पण ते आम्ही ना ऍक्च्युली मी सांगते. ओके. ते काय 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 प्रीतम आणि मी ना. एक मिनिट ही सांगूच शकत नाही, कारण हिला माहितच नाही मी हिच्या प्रेमात कसं पडलो. अरे ठरवा तू का ती. मी सांगतो मी. हा बरं सांग. तर झालं असं होतं की मी तिकडे गेलो होतो आणि हा बोला काय झालं? यार खूप कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे यार. जर मी सांगत बसलो ना साखरपुड्याने लग्न अटकल तरी गोष्ट नाही संपणार. आपण आता बेसिकली आम्ही खुश होतो एकमेकांसोबत. आम्ही पण खुश आहोत एकमेकांसोबत. एक्झॅक्टली. आपलं लग्न कुठे होतंय, कसं होतंय, कुठल्या परिस्थितीत होतंय ना, हे महत्वाचं नसतंच. आपण एकमेकांसोबत आनंदात आहोत का, समाधानी आयुष्य जगतोय का, हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. हो ना? येस. बाई यांची गडबड काही अहिल्या, अगं काय चाललंय तुझं? आता तू लाजवतेस मला. असं ते ग. अगं पुरे ना तो रेणुका ताई, अगं या माझ्या बहीणबाई सिंचनाची आई. हा हो ग. नमस्कार. अहिल्य माझी कॉलेजची मैत्रीण. अगं हिच्या मुलाचा पण साखरपुडा इथेच होणार आहे. ती बघा भेटते हा तिला. सिंचना कशी आहेस? मजेत आहे. तू कशी आहेस? मस्त. आई मला खूप बरं वाटतंय तू इथे आलीस. हे काय तू एकटीच आलीस? बाबा कुठे आहेत? अगं हो मी एकटीच आले. म्हटलं बायकांच्या कार्यक्रमामध्ये ह्यांना कशाला ना, उद्या येतील ना ते. काय ग आई. बरं जाऊ दे, बसायला जा. मगासपासून तू जे सांगतेस ते मी केलं. आता पुरे, आता माझं ऐकायचं. चल तिकडे बस. जयंतराव काही हवंय का? आई हा कुठला विधी आहे? चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे. खूप महत्वाचा असतो. हा नवीन नवरी आहे ना, नवऱ्याच्या नावाने हा हिरवा चुडा भरते. नवऱ्याचं आयुष्य उदंड व्हावं, तो जिथे कुठे असेल तिथे तो सुखरूप असेल त्यासाठी. हा हिरवा चुडा म्हणजे सौभाग्याचे लेणं आहे. म्हणजे आई बायका फक्त आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आपल्या हातात हिरव्या बांगड्या भरून घेतात. अगदी बरोबर. वाव. म्हणजे जान्हवी माझं आयुष्य उदंड व्हावं, मी सुखरूप राहावं, यासाठी आपल्या हातात हिरव्या बांगड्या भरून घेते. शानू स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन
गेले हसता हसता सुंदर दिसते. संगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. जान्हवी, मी हे क्षण आणि तुला तूच आजही कायम जपून ठेवेन. तूच मला फक्त तुझी साथ हवी. आय लव्ह यू जान्हवी. स्वप्न चालून आले बघता बघता माझी होशील ना?